काय रे काळूराम, काय झालं? काय बोलवले आम्हाला इथं? गणे, एक सांगायचं होतं. माझ्या बरोबर एक दुःखद घटना झाली. माझा ब्रेकअप झाला आज. ते तर कधी ना कधी तर होणारच होतं. असं बोलू नको मग. गणे बाई, मी तिच्यासाठी लय खर्च केला. मी तिच्यासाठी काय नाही केलं, सगळं दिलं. माझी किडनी विकून तिला आयफोन दिला. जाऊन दे रे, होतं रे असं आयुष्यात. गणे बाई, माझ्या बरोबरच असं का? मी तिला लय प्रेम करतो. माझा दिल दिलता मी तिला. माझ्या बरोबर असं का? अरे जाऊन दे ना. पोरी आणि बस सेमच असतात. एक गेली तर दुसरं येते. पण गणे बाई, माझ्या बरोबर असं का? मी काय केलंय? अरे गप कुत्र्या, काळा तोंड तुझं बघून गेली असेल ती. गणे बाई, असं बोलू नको. गोरं काळ देवानं जसं बनवलंय तेच असतं. असं काय नसतं. काळं ते काळच असतं, गोरं ते गोरच असतं. हा बरोबर आहे. घेण्याचं फरक तर असतो त्याच्यात. गोरं ते गोरच असतं, काळं ते काळच असतं. मग या काही पण बोलू नको. तू जर गोरा आहे तरी तुला गर्लफ्रेंड कसं काय नाही? मग काल असलं म्हणून काय झालं? काय झालं? लाज वाटते काल असल्यावरती? गणे बाई, काय पण बोलू नको. हम काले होते क्या हुआ, दिल वाले भी है और पैसे वाले भी है. दूसरी पटा लेंगे लेकिन तेरा क्या? गणे बाई, या कालाला एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? काळूराम, लेन सायनिंग नको करू. आम्हाला माहिती आहे तुझी गर्लफ्रेंड तुझ्या बरोबर का होती. अरे गणे बाई, हा काळा आहे ना, मग त्याची गर्लफ्रेंड गोरी होती. नजर लागू नये म्हणून त्याच्या बरोबर फिरत होती. जाऊ दे चल काळूराम, सोडा ते सगळे. चला आपण जाऊया चहा पिऊन येऊया. नको मला आता तुमच्या बरोबर. माझं मी जातो. तुम्ही मला माहिती आहे तुम्ही चहा प्यायला घेऊन जाणार, बिल पण मलाच भरायला होणार. जाऊ दे काळूराम, रागवतेस कशाला? आमच्यावरती रागवले तू काय कोरामाच आहे? काळूराम, गर्लफ्रेंडचा राग आमच्यावरती काढू नको. आम्ही तुमची दोस्त आहे. बघ, ते गेली तर आम्ही तुझ्या बरोबर आहे. पण काळूराम, मला एक समजलं नाही. तुझी गर्लफ्रेंड तुला सोडून कधी गेली? काल गेली. तू अडवलं नाही का तिला? तू काय म्हणलं नाही ते? म्हणलं की थांब म्हणलं. मी तिला खूप समजवलं, तिला नाही ऐकलं. मला म्हणजे मी तुझ्या बरोबर लग्न केलं तर माझी पोरं पण काळीच होतली. ते तर बरोबर बोलून गेली. पोरगा अगर काला असेल आणि पैशावाला असेल तर तो पोरगा काला नसतो, चॉकलेट बॉय असतो. हो, मला माहित आहे तू डार्क चॉकलेट आहे. गण्या, आले नाटक करू नको. थोबाड फोडील तुझं. काय आले नाटक करू नको. तुझं 32 दात तोडून टाकेल मी. हे साले, आम्ही तुझे 64 दात तोडून टाकेल. लेकिन दात तर फक्त 32 असतात ना रे? हा, मला माहिती आहे दात फक्त 32 असणार. पण मला माहित होतं गण्याला काय बोलला की तू मध्ये थोंड वाट असणार. मग तुझं पण धरून त्याचं धरून झालं ना 64.